कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान-छान आहेत, मस्त आहेत. मुलांनो, आज आपल्याला छान-छान गोष्ट ऐकायची आहे. एका आळशी राजूची. एक मुलगा असतो आणि तो खूप आळस करतो. प्रत्येक गोष्टीत त्याचा आळस. बघायचं का रे? चला तर मग बघूया. एक ना छान असं मस्त गाव असतं. आणि त्या गावात एक राजू नावाचा मुलगा राहत असतो. छोटासाच असतो, पण छान असतो तो. पण काय होतंय माहिती का? रोज त्याला खूप कंटाळा यायचा. प्रत्येक गोष्टीत कंटाळा. खेळायला कंटाळा, धावायला कंटाळा, शाळेत जायला कंटाळा आणि झोपायला सुद्धा कंटाळा. एके दिवशी काय झालं, राजू रात्री झोपला आणि सकाळी लवकर उठतच नाही तो. आई त्याची नेहमीप्रमाणे, "अरे राजू, उठ ना, सूर्य वरती आलाय. अरे बाळा, उठ, वरती आलाय सूर्य. तुला शाळेत जायला उशीर होईल. दात घास, हात-पाय धु, अंघोळ कर." असं सारखं आई सांगायची. "अरे बाळा, नाश्ता कर." हा राजू काय ऐकत नाही. "आई, अगं अजून थोड्या वेळ मला झोपू दे ना. आणखीन 5 मिनिटं हां, मग मी उठतो." असं करता करता राजू रोज लेट उठायचा आणि त्याला शाळेत जायला उशीर. मग शाळेत गेला तरी एका ठिकाणी शांत बसायचा. एके दिवशी काय झालं, शाळेमध्ये स्पर्धा होत्या. छान मस्त कबड्डी, लंगडी, धावणे अशा सगळ्या स्पर्धा होत्या. मुलं खूप आनंदाने सगळ्या ह्याच्यात भाग घेत होती, बक्षिसं मिळवत होती. राजू मात्र एका ठिकाणी झाडाखाली बसलेला. त्याला हे सगळं करायला खूप कंटाळा यायचा. एक सर आले आणि म्हणाले, "अरे राजू, असा शांत का बसलास तू? तू पण ये खेळायला." "सर मला नको, मला खूप कंटाळा येतो." असं राजूने सांगितलं सरांना. पण काय झालं माहिती का? थोड्या वेळाने सगळ्या मुलांना छान-छान चॉकलेट, मोठी-मोठी गिफ्ट वगैरे असे बक्षिसं असं सगळं मिळालं. मुलं खूप आनंदी झाले सगळे. छान-छान हातात घेऊन चॉकलेट खात असे मजेशीर धावत आपल्या घरी सुटले. सगळ्यांच्या हातामध्ये गिफ्ट होतं. मस्त-मस्त, छान-छान असं ट्रॉफी, काय-काय असं बक्षिसं मिळवलेली होती. पण राजूच्या हातात मात्र काहीच नव्हतं. राजूला थोडंसं वाईट वाटलं, की "अरे, सगळ्यांच्या हातात आहे, माझ्या हातात तर काहीच नाही. का बरं?" तो आईला जाऊन विचारतो, "आई, आज सगळ्यांना ट्रॉफी, बक्षिसं मोठी-मोठी असं सगळ्यांना मिळालं. मला तर काहीच नाही मिळालं." आईने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली, "अरे बाळा राजू, तुला मी म्हणून सांगते, की रोज सकाळी लवकर उठायचं, दात घासायचे, व्यायाम करायचा, नाश्ता, डब्बा सगळं वेळेत खायचं. असं तुला मी नेहमी सांगते, पण तू काय माझं ऐकत नाही ना, म्हणून." मग तो आईला सांगतो, "आई, मी आता हे रोज सगळं करणार. मग मला पण मिळेल ना?" "नक्की." आई म्हणाली, "हो, हो. अरे राजू, रोज व्यायाम आणि सगळं खेळ खेळल्याने तुला सुद्धा छान-छान बक्षिसं मिळतील." मग काय, राजूने रोज सकाळी उठायचा निर्णय केला आणि सकाळी-सकाळी रोज उठून धावणं, दात घासणं, अंघोळ करणं, वेळेवर नाश्ता करणं आणि शाळेत सुद्धा जाणं. हे सगळं वेळेवर केलं आणि त्याला सुद्धा छान-छान बक्षिसं मिळायला लागली. मग काय, की सगळ्यांनी लवकर उठायचं, दात घासायचे, अंघोळ करायची, आळस बिलकुल करायचा नाही. आळस केल्याने आपल्याला कोणतीही प्रगती मिळत नाही. आपल्याला काहीच मिळत नाही आणि आपण मोठे होत नाही त्याच्यानी. त्याच्यामुळे काय करायचं, तर छान-छान मेहनत करायची, लवकर उठायचं, काम करायचं, खेळायचं, अभ्यास करायचा. असं सगळ्या मित्र-मैत्रिणींना, मुलांना, सगळ्यांना छान-छान संदेश दिला. तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट? आवडली का रे? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. हां, आणि
छान छान सवयी करा. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सगळे पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. बाय.